जय शिवराय यांना जय मानवतेच्या कल्याणासाठी वंचित उपेक्षित घटकासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या उभे आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि तुम्हाला आम्हाला जगण्याचा आस्वादित मार्ग दिला त्या सर्व महापुरुषांच्या संतांच्या विचाराला तीव्र अभिवादन करून आपल्या समोर भेटतो। खऱ्या अर्थाने आज आमचे मोठे बंधू माझे अण्णा ज्यांनी चळवळीमध्ये माझ्यासाठी झोपून देऊन काम केले ते सन्माननीय चंपतअण्णा गवाले यांच्या आज अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले माझे मासची पूर्ण टीम फाउंडर मेंबर पासून घेऊन सध्या नवीन कार्यरत असणारे माझे कार्यकर्ते त्यामध्ये संतोष भाऊ गायकवाड असतील, विनोदजी गवाले असतील, राजू मोरे असतील, रत्नजी पांडे असतील, आपले पांडू पंढरीनाथ कांबळे असतील, जनार्दन गवाले असतील, मामा असतील, उपेश असतील, वटेवार साहेब असतील, विजय चंबुले असतील, या सगळ्यांनी आपल्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी माझ्या अण्णाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं चळवळीत काम करत असताना माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला मोठ्या करण्याचं काम जर कोणी केलं असेल चळवळीमध्ये तर त्याच्यात सगळ्यात मोठं योगदान गवाले परिवाराचं आहे आणि त्यातल्या त्यात अण्णाचं योगदान जो आहे माझ्यासाठी वेळोवेळी माझ्या सुखात म्हणजे माझ्याच नसून चळवळीत काम करणाऱ्या संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखादुःखात व्यक्ती सहभागी होतोय आणि ते दुःख ते यातना ते दूर करण्याचं काम सातत्यानं अण्णा करतात। अण्णाचं वैशिष्ट्य एक शाहीर आहे। आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी अनेक मराठवाडाच नाही साहेब तर महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे। नांदेड लातूर पुरतं मर्यादित नसून महाराष्ट्रभर त्यांच्या गीताचा आणि कवितेचा जे काही शायरीच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन करण्याचं काम केलं ते उल्लेखनीय आणि असंच भविष्यात या प्रबोधनाचं काम त्यांच्या हातून घडावं यासाठी माझं जेवढं आयुष्य आहे तेही त्यांना लाभो। आज खरोखर सकाळी अक्षरशः डोळे भरले होते जेव्हा कळालं की भीती आहे झाला आणि मग नंतर उडी काढायला नेल्यानंतर मी बोललो यार गडबड आहे मला सहन होत नव्हतं पण वारंवार मी विनोद गवाल्यांना फोन करत होतो विचार करत तर म्हणजे नॉर्मल आहे काय नाही त्याचं काय होऊ नये होणार पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत असं काय होणार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।